तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंटरडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार आहे. तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नसणार आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पण जाऊया आपण निफ्टीवरती. जर का आपण निफ्टीला थोडंसं बघायला गेलो ऑन डेली टाईम फ्रेम, जर का आपण चेकआउट करायला गेलो तर आज मार्केटमध्ये एक टाईप ऑफ इनसाइड कॅन्डल तयार झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर आज मार्केटनं चांगली रिकव्हरी दाखवली कम्पेअर टू कालचे जे एवढं पॅनिक सेलिंग आला होता, एवढा मोठा सेल ऑफ आला होता. त्यानंतरनं मार्केट सगळ्यांना ॲक्च्युली मार्केट गॅपअप ओपन होऊ शकते, आपण असं काल पण प्रेडिक्ट केलं होतं. कारण की एवढं मोठा गॅप डाऊन, एवढं मोठं पॅनिक सेलिंग नंतर थोडंफार त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग ओके शॉर्ट ज्याने पण केलेत बऱ्यापैकी होऊ शकते. त्यानंतरनं मार्केटनं जेवढं पण सेल ऑफ आला होता आज चांगलं गॅपअप होऊन मार्केट लास्ट सेशनला म्हणजे आफ्टरनून सेशनमध्ये एक चांगली रिकव्हरी पण अपसाईडला दाखवली आहे. आता जर का आपण बघायला गेलो तर मार्केट काय झालं की मार्केट एक्झिट पोलच्या आदल्या दिवशी जिथं मार्केट होतं ऑलमोस्ट त्याच लेवलच्या आसपास मार्केट इथं येऊन थांबलेलं आहे, ऑलमोस्ट त्याच लेवलला. आणि हे मधले जर का आपण 2 दिवस जर का सोडले तर मार्केट तिथंच येऊन थांबले जिथं बिफोर एक्झिट पोल मार्केट तिथं होता. आता जर का आपण बघायला गेलो तर मार्केट पूर्ण कन्फ्यूज आहे, पुढेकडे त्याला जायचं आहे. बिकॉज जर का आपण बघायला गेलो देन ऑलरेडी आपला जो ऑल टाईम हाय क्रिएट केलेला आहे जो की 23,338चा. आणि लो जर का आपण बघायला गेलो प्रिव्हियस ज्यावेळी इलेक्शनचा डे होता तो लो ऑलमोस्ट आहे 21,281च्या आसपासचा. तर मेजर झोन हेच आहेत, एक आहे टॉप साईडला हा लेवल, एक आहे बॉटम साईडला हा लेवल. जोपर्यंत ह्या 2 लेगच्या मध्ये मार्केट आहे तोपर्यंत मार्केट आपल्याला कन्फ्युजिंगमध्ये बघायला भेटणार. कारण की एवढा मोठा स्पेस आहे मार्केटच्या जवळ, तर बऱ्यापैकी मार्केट इथं कन्सॉल्टेशन करू शकतं आहे, टाईमपास करू शकते. एकच गोष्टीला मार्केट चांगलं रिॲक्ट करेल जर का गव्हर्मेंट स्टेबल झाला तर. गव्हर्मेंट स्टेबल झाला तर प्रोबॅबिलिटी असं बोललं जाते की 8 तारखेच्या आसपास मे बी शपथविधी असेल. ओके, तर बघू त्यावेळी काय होतं आहे. बट ज्यावेळी एक क्लिअर गव्हर्मेंट येईल त्यानंतरनं ह्याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम पॉसिबल आहे. ओके, जर का आपण करंट बघायला गेलो तर या दोघांच्या मध्ये मार्केट येऊन थांबलं आहे. जोपर्यंत हा जो हाय आहे आणि हा जो लो आहे ह्याच्यामध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत ह्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजिंग स्टेट किंवा साईडवे मार्केट बघायला भेटेल. उद्याच्याला इंट्राडेमध्ये एक चांगली मोमेंटम एक्सपेक्टेड आहे. जर का मार्केट त्या लेवलला आलं तर तिथं आपल्याला चांगल्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. कोणतं ते लेवल आहे आणि कुठं आपण ट्रेड प्लॅन करू शकतो चला तर आपण स्टार्ट करूया. जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर ऑलमोस्ट हा जो एरिया आहे जो की 23,000 सायकोलॉजिकल नंबरपासून येतो तिथून ते 23,343च्या आसपास जर का मार्केट आला, कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का ह्या लेवलला दाखवला तर आपण त्याच्यामध्ये एक रिस्क घेऊ शकतो. बिकॉज स्टॉप लॉस छोटा येतो आहे. ओके, स्टॉप लॉस छोटा येतो आहे आणि त्याच्या मागं 2 कारणं आहेत. जर का आपण डेटा बघायला गेलो तर डेटामध्ये पण याच्यामध्ये हेवी कॉल रायटिंग झाले 23,000च्या आसपास. ओके, आणि पुढचं अनवाइंडिंग आहे तर हे इंटरेस्टिंग आहे. तर मेजॉरिटी कॉल शॉर्ट आहेत 23,000ला आणि पुट अनवाइंडिंग आहे. तर हे बेस्ट केस सिनारिओ हे जर का मार्केट त्या लेवलला उद्याच्याला जर का आलं आणि तिथं कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का बनला ह्या लेवलच्या आसपास तर आपल्याला त्याच्यामध्ये एक शॉर्टिंग चायला चांगली मोमेंटम येऊ शकते. किंवा जर का इथं जर का मार्केट सपोज 1 PM आसपास जर का आला तर इथं लॉंग स्ट्रॅडल पण चांगला वर्कआउट होऊ शकतो. इधर मार्केट स्ट्रॉंग अपसाईड होऊ शकते किंवा इधर मार्केट स्ट्रॉंग डाऊनसाईड येऊ शकते. एकच कंडिशनला लॉस होईल जर का मार्केट साईडवे गेला तर. ओके, तर ती कंडिशन कधी येणार किंवा ती कंडिशन जर का ओळखायची असेल देन सगळ्या गोष्टी आपण आपलं जे कोर्स आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी डिस्कस केलेल्या असतील तर तिथून तुम्हाला जर का पाहिजे असेल तर तुम्ही तिथून जॉईन होऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर मार्केटमध्ये काल मार्केटमध्ये जो सेल ऑफ आला त्यानंतर मार्केट अपसाईड मोमेंटम दाखवला होता. अगेन मार्केट इथं पॉज झाला आणि त्यानंतरनं मार्केट गॅपअप ओपन होऊन परत गॅप फिल केला, कन्सॉल्टेशन केला, बरेच टाईम कन्सॉल्टेशन केला आणि हा जो हाय होता, जो लोअर हाय होता हा मार्केटनं ब्रेक केला, रिट्रेस केला आणि एक चांगला अपसाईड मोमेंटम याच्यामध्ये आली होती. अगेन आपण काल पण डिस्कस केलं होतं की ह्या लेवलच्या आसपास जर का मार्केट आला, निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन आपण त्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. आज मार्केट बरोबर त्या लेवलपासूनच मार्केट डाऊनसाईडला आला, बट ऑलरेडी मार्केटच्या जवळ टायमिंग नव्हता, नाही तर मार्केट प्रोबॅबिलिटी तिथून डाऊनसाईडला पण आला असता. ओके, आता जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर उद्याच्याला सपोज जर का मार्केट गॅप डाऊन ओपन झाला आणि डायरेक्टली ओपन सपोज जर का 21,936 पासून 22,100च्या आसपास जर का ओपन झाला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवलं तर आपण ह्याच्यामध्ये एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जोपर्यंत का मार्केट आजचा डेचा लोच्या वरती आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये पॉझिटिव्हनेस थोडासा असू शकतो. एकच कंडिशनला मेजर इम्पॅक्ट होईल जर का मार्केट
ह्या लोच्या आसपास जर का आला म्हणजेच 21,700च्या आसपास जर का मार्केट आला, कन्सॉलिडेशन केला आणि हे लेन जर का त्यानं ब्रेक केला तर आपल्याला डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन याच्यामध्ये क्रिएट करायला पाहिजे. बिकॉज इनसाईड कॅन्डलप्रमाणे जर का लो ब्रेक झाला ते मार्केट त्या डायरेक्शनला डाऊनसाईड मोमेंटम दाखवू शकते. सिमिलरली जर का मार्केट आजचा डेचा हाय जर का मार्केट फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं, कन्सॉलिडेशन केलं आणि जर का मार्केटनं 22,880चं लेवल जर का ब्रेक केलं अपसाईडला, तर आपण अपसाईडचा ह्याच्यामध्ये स्कॅल्पिंग ट्रेड प्लॅन करू शकतो. जसं की काल पण आपण डिस्कस केलं होतं की हे लेवलच्या वरती मार्केट जर का राहिलं तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. इथून एक चांगली मोमेंटम अपसाईडला भेटली. बँक निफ्टीमध्ये पण चांगली मोमेंटम भेटली ॲक्च्युली निफ्टीपेक्षा. बट सिमिलरली ह्याच्यामध्ये पण उद्या जर प्लॅन करायचा जर का फ्लॅट ओपन झाला, कन्सॉलिडेशन केला किंवा गॅपडाऊन ओपन होऊन जर का अपसाईडला आला, कन्सॉलिडेशन केला आणि जर का हा जो हाय आहे तो येतो ऑलमोस्ट 22,883च्या आसपास, हा जर का ब्रेक केला तर इथं स्कॅल्प मुवमेंट होऊ शकते ऑलमोस्ट 20,000च्या आसपासपर्यंत. आणि जर का चुकून ह्या लेवलमध्ये आपल्याला जर का भेटला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला, त्यामध्ये आपण शॉर्टिंग प्लॅन करू शकतो किंवा स्ट्रॅडल पण तुम्हाला जर का सेफ साईडला पाहिजे असेल तर तुम्ही स्ट्रॅडल पण प्लॅन करू शकता. फक्त एकच कंडिशनला त्यामध्ये इम्पॅक्ट होईल जर का मार्केट साईडवे गेलं तर. ओके, तर ती गोष्ट तुम्ही तेवढं अवॉइड करू शकता. जर का साईडवे गेलं तर अवॉइड करून टाका. आता सपोज जर का मार्केट मोठा गॅप डाऊन झाला कारण की याच्यामध्ये काय पण होऊ शकतं, इव्हेंट आहे, तर जर का मोठा गॅपडाऊन झाला आणि जर का मार्केट 21,000 सायकोलॉजिकल लेवलच्या आसपास आला, 21,000पासून 21,276च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवला, ते आपण त्याच्यामध्ये अपसाईड ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. किंवा सपोज जर का मार्केट ह्या लेवलच्या आसपास जर का आला, येईल असं वाटत नाही आहे बट आला चुकून 20,571पासून 20,800च्या रेंजमध्ये जर का कुठं पण मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवला, तर ह्या दोन्ही लेवलला आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. होप तुम्हाला समजलं असेल. आता येऊया आपण बँक निफ्टीवरती. जर का आपण बँक निफ्टीला ऑन डेली टाईम फ्रेम बघायला गेलो तर सेम टू सेम आहे. ओके, ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे. इथून जर का बघायला गेलो तर इथं एक चॅनल पट्टी आहे, चॅनल पट्टीच्यामध्ये मार्केट आहे. ओके, तर हा लो व्हेरी इम्पॉर्टंट जोपर्यंत ह्यामध्ये आहे तोपर्यंत हे असंच काहीतरी करणार. इनसाईड कॅन्डल तयार झाले, इनसाईड कॅन्डलचा हाय आणि लो व्हेरी इम्पॉर्टंट. पोझिशन प्लॅन करू नका, अवॉइड करून टाका. बिकॉज न्यूज जसं येतील, ओके, कधी सपोज इकडं NDA बनलं, कधी इंडिया आघाडी बनलं, कसे पण न्यूज येतात त्याप्रमाणे मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन येणार आहे. इंट्राडे प्लॅन केलं कधी पण बेटर होऊ शकते. जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये हायच्यावर सस्टेन राहिला तर अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो, लोच्या खाली सस्टेन राहिला तर डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो, दोघांच्यामध्ये साईडवे प्लॅन करू शकतो. ओके, तर हे सिम्पल राहील. जर का आपण 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती जर का आलो, जसं की आपण काल डिस्कस केलं होता लेवल, की मार्केट जर का 47,900 म्हणजे ऑलमोस्ट 48,000च्या वरती सस्टेन राहिला तर अपसाईड ट्रेड प्लॅन करू शकतो. इथून एक चांगली मोमेंटम प्रीमियममध्ये बघायला भेटली होती, इथं पण बघायला भेटली. त्यानंतर हे जे लेवल होतं ह्या लेवलच्या आसपासच मार्केट रिव्हर्स झाले. कदाचित गॅपडाऊन होऊ शकते. जर का गॅपडाऊन जर का मार्केट झाला 47,729पासून 48,000च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला, तर इथं मार्केट रेजिस्टन्स प्लॅन केला होता, इथं मार्केट रेजिस्टन्स प्लॅन केला होता, इथं ब्रेकआउट झाला, या लेवलच्या आसपास पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवला तर हे रिट्रेसमेंट येऊ शकते आणि इथून एक मोमेंटम अपसाईडला येऊ शकते. तर ह्या लेवलच्या आसपास पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर स्कॅल्पिंगमध्ये मॉर्निंगला आपण अपसाईड ट्रेड प्लॅनमध्ये क्रिएट करू शकतो. स्मॉल आपला स्टॉप लॉस राहील. त्यानंतर सपोज जर का मार्केट मेजर कॅपडाऊन जर का झाला 46,400पासून 47,100च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला, तर ह्या लेवलमध्ये पण आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. आणि जर का चुकून जर का मार्केटनं आजचा डे लो जर का ब्रेक केला, कन्सॉलिडेशन होऊन डाऊनसाईडला ब्रेक केला, तर आपण स्कॅल्पिंगमध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि 45,662पासून 45,923च्या आसपास जर का पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला, तर ह्या लेवलला आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट सपोज गॅपअप झाला, मोठा गॅपअप जर का झाला, चुकून जर का मार्केट 50,062पासून 50,132च्या आसपास जर का मार्केट आला, कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का ह्याच्यामध्ये दाखवला, बिंदास त्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. मेजर फॉल तिथूनच आला होता. या लेवलच्या आसपास जर का मार्केट आला आणि निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला, तर आपण त्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का इंटरेस्टिंग राहील, जर का आपण डेटा बघायला गेलो, FIDI डेटा जर का बघायला गेलो, तर ऑलमोस्ट जसं की इलेक्शन झालं, इलेक्शन नंतरनं जे डेटा आले, ऑलमोस्ट FIsनी इंडेक्समध्ये, फ्युचर ऑप्शन इंडेक्समध्ये ऑलमोस्ट 9,843 करोडचं शॉर्टिंग केलं आहे. त्याच्या आधी बाईंग केलं होतं, बट त्यानंतर ॲक्च्युली रिझल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये शॉर्ट केलं आहे. आजचा अजून डेटा आला नाही आहे, बट ज्यावेळी त्यानंतर पण आपण चेकआउट करू शकतो. कॅश मार्केटमध्ये तर हेवीली शॉर्ट केले, म्हणजे मेजॉरिटी FIs जे आहे ते अजून पण शॉर्ट आहेत मार्केटवरती. तर जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो, सेम राहील की मार्केटमध्ये एवढा मोठा सेल ऑफ आला आहे, व्ही डायरेक्शनमध्ये रिकव्हरी एकाच गोष्टीवरती येऊ शकते जर का न्यूज पॉझिटिव्ह आली तर. ओके, तर एकाच गोष्टीला मार्केट अपसाईडला
जाऊ शकते. जर का हा जो लेवल आहे 51,132 ह्याच्यावरती सस्टेन राहायला पाहिजे. मिनिमम 15 ते 20 मिनिट सस्टेन जर का राहिला तर प्रोबॅबिलिटी चांगली मोमेंटम अपसाईडला येऊ शकते. अदरवाईज ह्या लेवलच्या आसपास आला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर आपण डाऊनचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जर का मार्केट उद्या फ्लॅट जरी ओपन राहिलं आणि जर का मार्केट डाऊन साईडला यायला आलं तर आपण डाऊनचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि ही लेवल जे इथं पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवला 48,000 पासून 47,729 जर आपण रिव्हर्स ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का ह्या दोघांच्या मध्ये मार्केट राहिलं तर प्रोबॅबिलिटी साईडवे राहू शकते. होपफुल तुम्हाला आयडिया आली असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता. भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.